हा शिवसृष्टी अकलूजचा किल्ला आहे। या ठिकाणी आम्ही किल्ला पाहण्यासाठी आलेलो आहे आणि गेटमधून आतमध्ये प्रवेश केलेला आहे। आता त्याच्यानंतर आम्ही तिकिटाचा काय दर आहे का ते बघण्यासाठी सुरुवातीला तिकीट काढलं जाईल आणि ते तिकीट काढल्यानंतर मग पुन्हा त्या गेटच्या मधून आम्ही आतमध्ये एंट्री करणार आहे। यानंतर आम्ही शिवसृष्टी किल्ला तिकीट दराच्या तिथे निघालेलो आहे। तर त्या ठिकाणी प्रौढांसाठी 35 रुपये, 4 वर्षाच्या आतील मुलांसाठी 25 रुपये आणि शैक्षणिक सहल असेल तर त्या लहान मुलांसाठी 25 रुपये असा शिवसृष्टी किल्ल्याचा दर तेथे किल्ला पाहण्यासाठी आकारण्यात आलेला आहे। त्यानंतर आम्ही मेन गेटच्या जवळ आलेलो आहे। त्या ठिकाणी हत्ती घोड्यावर बसून मावळे पर्यटकांचं स्वागत करतात असं दृश्य एकंदरीत सर्व पाहायला मिळत आहे। आतमध्ये गेल्यानंतर आमचे तिकीट तपासण्यात आले आणि तिकीट तपासून आम्हाला किल्ला पाहण्यासाठी त्यांनी आतमध्ये सोडलेलं आहे आणि तसेच आम्ही किल्ला पाहण्यासाठी सुरुवातीला वर जे मावळे आहेत त्यांची पाहणी करण्यासाठी आम्ही वर गेलो। तिथून किल्ल्याचे दृश्य एकदम हुबेहूब आम्हाला चांगल्या प्रकारे दिसलं। मनमोहक, आकर्षक असं सर्व किल्ल्याचं दृश्य पाहायला मिळालं। यानंतर तुम्ही पुढे आला की मावळेच्या मधोमध एक तोफ ठेवलेली आहे की तुम्ही कधीही या ठिकाणी आला तर तुम्हाला ही तोफ पाहायला मिळेल। त्याच्यानंतर तुम्ही पुढे तुम्हाला बुरुज आणि एक नीरा नदी दिसेल। ती नीरा नदी फलटणवरून अकलूज शहरामध्ये येते आणि त्या नदीच्या ठिकाणी बरोबर हा किल्ला बांधलेला आहे। हा किल्ला महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूरपासून 115 किलोमीटर अंतरावर आहे। हा सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा किल्ला आहे आणि या किल्ल्याला शिवसृष्टी असे हे नाव आहे। इतिहासात अकलूज शहराचा उल्लेख आहे। संभाजी महाराजांना व इतर 26 जणांना मुकर्ब खानने संगमेश्वर येथून पकडून या किल्ल्यावर आणले होते असा हा शिवसृष्टी किल्ल्याचा इतिहास आहे। किल्ल्यावरून पश्चिमेकडील जो बुरुज आहे त्या बुरुजाच्या पलीकडून नदी पाहिली आणि नदीच्या कडेला जी झाडे आहे ती झाडी पाहून एकदम मन असं भारावून जातं, मन प्रसन्न होतं किल्ल्याचा परिसर वगैरे पाहून। किल्ल्याच्या पूर्व बाजूला अकलाई देवीचे मंदिर आहे। त्या देवीच्या नावावरून अकलूज हे नाव पडलेले आहे।
अकलूज ही भारतातील सर्वात मोठी आणि श्रीमंत ग्रामपंचायत आहे. 1679 मध्ये दिलेर खान आणि छत्रपती संभाजी महाराज अकलूजच्या किल्ल्यात 4 महिने राहिले होते असेही पुरावे येथे तुम्हाला पाहावयास मिळतील. 1802 मध्ये इंग्रजांनी पेशव्यातून बडतर्फ केल्यावर दुसरा बाजीराव पेशवा या किल्ल्यात 3 महिने राहिला होता. या शिवसृष्टी किल्ल्यावर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मापासून ते राज्याभिषेक सोहळ्यापर्यंत तुम्हाला सर्व प्रकारची माहिती या ठिकाणी उपलब्ध होईल. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रशिक्षण, दांडपट्टा, तलवारबाजी, नेमबाजी याचेही तुम्हाला या ठिकाणी अगदी व्यवस्थितपणे सर्व दर्शन मिळेल. यानंतर मी आता पुढे जात आहे. पुढे गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची जी शपथ घेतली त्याचंही दर्शन मिळेल. त्याच्यानंतर मी आता पुढे जात आहे. पुढे गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा नामकरण सोहळा हे तुम्हाला या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या शौर्यगाथा या किल्ल्यामध्ये तुम्हाला पाहावयास मिळतील. तुम्हाला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही या शिवसृष्टी अकलूज या ठिकाणी भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाच्या पराक्रमाच्या गाथा या ठिकाणी तुम्हाला अक्षरशः अनुभवायला मिळतील. अतिशय रमणीय ठिकाण आहे. या ठिकाणी आल्यानंतर ह्या गाथा पाहून तुम्हालाही एक प्रकारचं समाधान लाभेल. शिवसृष्टी किल्ल्याच्या आत शिवाजी महाराजांच्या जीवनाचे वर्णन करणाऱ्या फायबरपासून बनवलेल्या विविध मूर्ती आहे. गडावरील सर्व ठिकाणी भेट देण्यासाठी सुमारे 1 तास लागतो. महाराष्ट्रातील सुस्थितीत असलेला हा किल्ला आहे. यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला हिरकणी बुरुज दिसेल. त्या बुरुजाकडे पाहिल्यानंतर बारकाईने पाहिल्यानंतर तुम्हाला ती खाली उतरताना दिसेल.
ती खाली उतरताना यासाठी दिसेल की ती आपल्या बाळाला दूध पाजण्यासाठी खाली आलेली आहे। ही गोष्ट ज्यावेळेस शिवाजी महाराजांना कळली त्यावेळेस त्या बाळाला दूध पाजण्यासाठी आल्यानंतर तिचं ती धाडस पाहून शिवाजी महाराजांनी त्या बुरुजाला हिरकणी बुरुज नाव दिलं। यानंतर तुम्हाला पुढे आल्यानंतर गोवळकोंड्याची भेट 6 ऑक्टोबर 1676 रोजी तुम्हाला पाहावयास अत्यंत सुस्पष्ट कलाकृतीमध्ये तुम्हाला मिळेल। किल्ल्याच्या पूर्व बाजूला तुम्हाला एक अतिशय सुंदर असा राज्याभिषेक सोहळा पाहावयास मिळेल। तुम्ही कधीही आला तर अवश्य हा राज्याभिषेक सोहळा पाहावा। या ठिकाणी शाळेची शैक्षणिक सहल हा किल्ला पाहण्यासाठी आलेले आहे। किल्ल्याच्या परिसरामध्ये पर्यटकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय अतिशय उत्तम प्रकारे केल्याची दिसून येते। या ठिकाणी कोणत्याही वस्तूला हात लावू नये। चला आपण आतमध्ये सर्व किल्ल्याची पाहणी करूया। विजयदुर्ग किल्ला आहे, तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे। इथे आपल्याला सर्व किल्ल्यांची माहिती दिलेली आहे, ती आपणास पाहावयास मिळेल।
किल्ले पाहून झाल्यानंतर हा बाहेर जाण्याचा मार्ग आहे. हा वर जाण्यासाठी मार्ग आहे. वरती छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. येथील शिवसृष्टी किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वास्तुशिल्पाचे शिल्पकार B.R. खेडकर पुणे हे आहे. तुम्हाला हा किल्ला पाहायचा असेल तर हा किल्ला सोलापूरपासून 110 किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपणास पाहावयास मिळेल. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जर तुम्हाला पुन्हा नवीन व्हिडिओ ऐकायचा असेल तर बेल आयकॉन दाबा.